Good afternoon, everyone. COE JJ Hospital welcomes all the participants for today's RDLS session. Today's topic is elimination of vertical transmission of HIV and syphilis, that is EVTHS, and the speaker is Dr. Saili Rane. Dr. Saili Rane ma'am is working as a medical officer with the ART Center at GGMC and Sir JJ Group of Hospitals, Mumbai, since the last 5 years. We welcome you, ma'am, for today's session and request you to start the session. Thank you, Shweta. Good afternoon, everybody. So today's topic is elimination of vertical transmission of HIV and syphilis. So by the end of the session, आपण या सेशनच्या एंड पर्यंत या तीन गोष्टींबद्दल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. व्हॉट इज द न्यू 4-pronged स्ट्रॅटेजी फॉर EVTHS? ज्या प्रेग्नेंट लेडीज आहेत, विमेन लिव्हिंग विथ HIV, मॅनेजमेंट, त्यांचं मॅनेजमेंट आणि ARV प्रोफिलॅक्सिस फॉर द न्यूबॉर्न इन्फंट्स. न्यूबॉर्न इन्फंटची केअर कशी घ्यायची, HIV एक्सपोज न्यूबॉर्न इन्फंटची केअर कशी घ्यायची, हे आपण नेक्स्ट सेशन मध्ये डिस्कस करणार आहोत. त्याच्याबरोबरच सिफिलिस इन्फेक्टेड विमेन आहेत, त्यांचं मॅनेजमेंट आणि त्यांच्या जे इन्फंट्स आहेत, एक्सपोज्ड इन्फंट्स आहेत, त्यांचं मॅनेजमेंट कसं करायचं ते आपण या सेशन मध्ये आज बघणार आहोत. न्यूअर 4-prongs फॉर EVTHS अंडर NACP 5. ह्याच्यामध्ये 4 जे प्रॉंग्स आहेत. प्रॉंग 1 मध्ये HIV साठी प्रायमरी प्रिव्हेंशन ऑफ HIV, स्पेशली अमंग वुमेन ऑफ चाइल्ड बेरिंग एज, म्हणजे जे रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप मध्ये जे वुमेन आहेत, दॅट इज 15 to 49 years ॲज पर WHO. त्या एज ग्रुपमध्ये जे वुमेन आहेत त्यांचं प्रिव्हेंशन फॉर HIV आणि सिफिलिस. प्रॉंग 2 मध्ये जे ऑलरेडी HIV पॉझिटिव्ह विमेन आहेत, त्यांच्यामध्ये ज्या अनइंटेंडेड प्रेग्नन्सीज आहेत, समजा एका PLHIV ची फॅमिली कंप्लीट झाली असेल, तिला पुढे चिल्ड्रन नको असतील, सो दॅट प्रिव्हेंशन ऑफ दोज अनइंटेंडेड प्रेग्नन्सीज or any other, that comes under prong 2 for HIV. Syphilis prong 2, again it's primary prevention of syphilis among women living with women of childbearing age. Prong 3 मध्ये ज्या HIV इन्फेक्टेड विमेन आहेत आणि ज्या आता प्रेग्नेंट झालेल्या आहेत, स्व इच्छेने त्यांना फॅमिली प्लॅनिंग करायची होती म्हणून, त्यांच्यामध्ये त्या विमेन मध्ये ट्रान्समिशन ऑफ HIV टू देअर इन्फंट्स, टू देअर चिल्ड्रन, ते कसं प्रिव्हेंट करायचं. आणि सिफिलिस पॉझिटिव्ह ज्या प्रेग्नेंट वुमेन आहेत त्यांचं ट्रान्समिशन त्यांच्या मुलांना होऊ नये, इन्फंट्सना होऊ नये, त्याचं प्रिव्हेंशन कसं आहे ते प्रॉंग 3 मध्ये येतं. प्रॉंग 4 मध्ये ज्या HIV वुमेन आहेत, ज्या आता प्रेग्नेंट आहेत, त्यांना केअर, सपोर्ट आणि ट्रीटमेंट, नुसतं प्रेग्नेंट वुमेननाच नाही पण त्यांच्या पार्टनर्सना आणि इन्फंट्सना. सेम HIV बरोबर सिफिलिस जर पॉझिटिव्ह असेल तर मॅनेजमेंट ऑफ सिफिलिस एक्सपोज्ड इन्फंट सुद्धा प्रॉंग 4 मध्ये येतो. आता हा HIV आणि सिफिलिस हे क्लब केलेलं आहे त्यांनी EVTHS च्या अंडर, आणि ART सेंटर्स हा एक मोठा रोल ह्याच्यामध्ये प्ले करतात. एवढ्यासाठी कारण ज्या विमेन लिव्हिंग विथ HIV आहेत त्या PPTCT मध्ये म्हणा किंवा ANC OPDs मध्ये म्हणा, जेवढं फॉलोअप करत नाही तेवढं फॉलोअप ते ART सेंटर्सला करत असतात. सो आपल्यासाठी त्यांचं मॉनिटरिंग, त्यांची ट्रीटमेंट, त्यांची केअर, सपोर्ट, इट बिकम्स अ लिटल इझियर, आणि मॉनिटरिंग करणं पण सोपं जातं कारण ते HIV सेंटरला, ART सेंटरला वारंवार व्हिजिट करत असतात. नाउ सर्व्हिस डिलिव्हरी मॉडेल्स ऑफ EVTHS. आता प्रायमरी प्रिव्हेंशन कोणामध्ये जास्त गरजेचं आहे की ॲडॉलसंट एज ग्रुप आहे किंवा हाय रिस्क एज ग्रुप आहे, ॲट रिस्क वुमेन आहेत, किंवा जे सिरो डिस्कॉर्डंट कपल्स आहेत, त्यांच्यामध्ये प्रायमरी प्रिव्हेंशन कसं करायचं. त्याच्यानंतर कम्युनिकेशन अँड कम्युनिटी एंगेजमेंट ह्याचा उपयोग करून प्रायमरी प्रिव्हेंशन कसं करायचं, आणि ऍक्सेस टू प्रायमरी प्रिव्हेंशन सर्व्हिसेस, हे सगळं प्रायमरी प्रिव्हेंशन मध्ये येतं. फॅमिली प्लॅनिंग आणि प्री कन्सेप्शन केअर फॉर HIV पॉझिटिव्ह विमेन. आता काउन्सिलिंग हा एक मोठा पार्ट आहे ह्याच्यातला EVTHSचा, स्पेशली फॉर प्रॉंग 2, ज्याच्यामध्ये आपण अनइंटेंडेड प्रेग्नन्सीज प्रिव्हेंट करतोय. त्याच्यामध्ये फॅमिली प्लॅनिंगचं जे काउन्सिलिंग आहे ते प्रत्येक ART सेंटरला म्हणा किंवा इव्हन ICTCs ना म्हणा, PPTCTs ना म्हणा, होणं खूप गरजेचं आहे. तर नुसतं काउन्सिलिंग नाही तर प्रोव्हिजन फॉर कॉन्ट्रासेप्शन इज ऑल्सो इम्पॉर्टंट ॲट दीज फॅसिलिटीज.
स्क्रीनिंग आणि मॅनेजमेंट ऑफ HIV सिफिलिस अमंग प्रेग्नंट अँड ब्रेस्टफीडिंग विमेन, स्पाउसेस, त्यांचे पार्टनर्स अँड फॅमिली. त्याच्यामध्ये HIV अँड STI स्क्रीनिंग येतं ॲट ऑल ANC फॅसिलिटीज अँड डेसिग्नेटेड HCTS फॅसिलिटीज. रेफरल फॉर reactive cases to the confirmatory facilities and treatment facilities. Viral load testing, viral load suppression in women living with HIV at ART centers, आणि ट्रीटमेंट मॉनिटरिंग ऑफ सिफिलिस इन्फेक्टेड प्रेग्नेंट वुमेन. हे येतं स्क्रीनिंग मॅनेजमेंट ऑफ HIV मध्ये. आता मॅनेजमेंट ऑफ HIV सिफिलिस एक्सपोज्ड इन्फंट्स जे आपले प्रॉंग 4 मध्ये आहे, त्याच्यामध्ये मॅनेजमेंट ऑफ HIV एक्सपोज्ड इन्फंट्स ॲट ART सेंटर. म्हणजे ART सेंटर्सना मॉनिटरिंग करणं गरजेचं आहे की बाळाला काय ARV प्रोफिलॅक्सिस दिले गेले आहेत, किती अप्रोप्रिएट टाइमसाठी ॲज पर नॅको गाईडलाईन्स दिले गेले आहेत, EID कॅस्केडमध्ये त्याचे सगळे टेस्टिंग झालेले आहेत का, किंवा EID नसेल झालं तर त्या बच्चूचं कोलोकेटेड HCTS फॅसिलिटीमध्ये EID करून घेणं. मॅनेजमेंट ऑफ सिफिलिस एक्सपोज इन्फंट ॲट द हेल्थ केअर फॅसिलिटी विथ अ पिडियाट्रिशियन. प्रेफरेबली त्या हॉस्पिटलमध्ये बाळांचे डॉक्टर्स अवेलेबल असतील अशा हॉस्पिटल्समध्ये त्यांना रेफर करणं हे खूप गरजेचं असतं. आता प्रायमरी प्रिव्हेन्शन ह्याच्यामध्ये कमॉडिटी सर्व्हिसेस येतात. कमॉडिटी सर्व्हिसेस म्हणजे HIV टेस्टिंग आहे, डिफरन्शियल HIV टेस्टिंग आहे, STI स्क्रीनिंग आहे, आणि नॉन कमॉडिटी म्हणजे वस्तूंशी रिलेटेड नाही असं काउन्सिलिंग आहे, रिस्क रिडक्शन आहे, रिस्क टेकिंग बिहेवियर ज्या एज ग्रुप्समध्ये असतं त्याच्यामध्ये रिस्क रिडक्शन कसं करतात ते आहे. रेफरल सर्व्हिसेस आहेत फॉर वुमेन हु आर ॲट रिस्क ऑफ HIV अँड सिफिलिस. आता ह्याच्यामध्ये आपण काय काय यूज करू शकतो? कस्टमाइज मटेरियल्स आहेत, जसे पॅम्पलेट्स आहे, पोस्टर्स आहेत, AV कंटेंट आहेत, सोशल मीडिया आहे विच प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन दिस. अवेअरनेस कॅम्पेन्स आहेत, इम्प्लिमेंटेशन ऑफ IEC कॅम्पेन्स अँड कोऑर्डिनेट EVTHS वीक्स टू हायटन HIV अँड सिफिलिस अवेअरनेस. नंतर टीचर ट्रेनिंग आहे, कंडक्टिंग ट्रेनिंग सेशन्स फॉर स्कूल टीचर्स ऑन HIV अँड STI प्रिव्हेन्शन. कारण परत अडॉलसंट एज ग्रुपमध्ये रिस्क बिहेवियर वाढतं, त्याच्यामुळे तिकडच्या टीचर्सना हे ट्रेनिंग देणं पण इम्पॉर्टंट आहे की HIV आणि STIचं प्रिव्हेन्शन कसं आहे करायचं, स्ट्रॅटेजीज कशा आहेत, आणि अवेअरनेस त्याच्याबद्दलचं. कारण मिसइन्फॉर्मेशन स्प्रेड नाही झाली पाहिजे. Youth engagement, engage with young people through adolescent education programs, overseeing Red Ribbon clubs. त्याच्यानंतर adolescent health services आहेत, जे स्कूल्समध्ये हेल्थ कॅम्प्स वगैरे होतात, फॅसिलिटेट रेफरल्स आहेत. सेफर सेक्स प्रमोशन आहे, कंडक्टिंग काउन्सिलिंग सेशन्स फॉर हाय रिस्क पॉप्युलेशन टू प्रमोट सेफ सेक्स प्रॅक्टिसेस अँड यूज ऑफ कॉन्डम्स. वुमेन हेल्थ आहे, ॲडव्होकेट फॉर रुटीन गायनेकॉलॉजिकल केअर. न्यूट्रिशनल काउन्सिलिंग आहे, एस्टॅब्लिश अँड ओव्हरसी फॅमिली डेव्हलपमेंट ग्रुप्स focusing on counseling related to nutrition and micronutrients during village health sanitation and nutrition day. हे कॅम्प्स अरेंज केले जातात. ॲट ART सेंटर HIV ट्रान्समिशन मस्ट बी प्रिव्हेंटेड फ्रॉम HIV पॉझिटिव्ह मेल टू HIV निगेटिव्ह फिमेल, ज्याला आपण डिस्कॉर्डंट कपल म्हणतो, फिमेल पार्टनर किंवा स्पाऊस फ्रॉम रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप. ह्याच्यासाठी ART सेंटर्समध्ये त्यांचं काउन्सिलिंग about contraception is very important. Providing them with condoms is very important. Family planning services for PLHIV, ensuring that people living with HIV have access to stigma-free family planning services to prevent unintended pregnancies. At ART centers, counselors and ART MOs have a role in providing family planning services for PLHIV. The services enlisted are ART counselors can provide a line list of PLHIV in reproductive age group. जे रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये आपल्याकडे विमेन आहेत त्यांची आपण डेली ड्यू लिस्ट प्रमाणे जर आपल्याकडे एक लाईन लिस्ट असेल तर त्यांचं मॉनिटरिंग करणं सोपं जातं. ART counselors are responsible for providing comprehensive family planning counseling during follow-up sessions at ART center. Counseling PLHIVs on pregnancy planning if they desire to become pregnant. आता प्रेग्नंट जर वुमेन आहे, PLHIV आहे जिला आता प्रेग्नन्सी कन्सीव्ह करायची आहे, सो तिचं फॅमिली प्लॅन, तिचं प्रेग्नन्सी प्लॅनिंग मध्ये काय काय गोष्टी बघाव्या लागतील बिफोर शी प्लॅन्स अ प्रेग्नन्सी, त्याचं काउन्सिलिंग आपण ART सेंटरला करतो.
प्री कन्सेप्शन केअर टू एन्शुअर हेल्दी प्रेग्नन्सी. तिला ANC फॅसिलिटीमध्ये रेफर करणं. ART काउन्सिलर प्ले अ क्रुशियल रोल इन असेसिंग द फॅमिली प्लॅनिंग रिक्वायरमेंट्स ऑफ PLHIV. कारण त्यांचा बॉन्ड बराचसा काउन्सिलर्सशी झालेला असतो. दर विजिटला येऊन ते त्यांच्याशी काही आपले पर्सनल गोष्टी शेअर करत असतात. सो काउन्सिलर अँड मेडिकल ऑफिसर आर आयडियल पीपल टू ऍक्च्युली guide them in their family planning requirements, because these people still have a lot of stigma regarding HIV as well as family planning किंवा चिल्ड्रन. त्यांचे बरेचसे प्रश्न असतात. ART सेंटरला आल्यावर कॉमनेस्ट प्रश्न असतो की बाबा आता मला HIV झालाय तर मला बाळ होईल का, किंवा मी बाळ कन्सीव्ह करू शकेन का, बाळाला होण्याचे चान्सेस काय आहेत. हे सगळे बरेचसे त्यांचे फार कॉमन क्वेश्चन्स असतात, ज्याचं काउन्सिलिंग आपल्याला त्यांना देणं खूप गरजेचं आहे. They should facilitate linkage of eligible PLHIV to family planning centers for further services. आता सपोज प्रेग्नेंट वुमेन लिव्हिंग विथ HIV आहे, सपोज तिचे फॅमिली ऑलरेडी कम्प्लीट आहे आणि तिला काही ऑप्शन्स हवेत की आता ह्याच्या पुढे प्रेग्नन्सी नाही ठेवायची आहे मला किंवा नाही राहिली पाहिजे. सो त्याच्यासाठी ऑब्स्टेटिक आणि गायनेकॉलॉजी डिपार्टमेंट्सना रेफरल करणं हेही आपलं करणं गरजेचं आहे. प्री कन्सेप्शन केअर. आता प्री कन्सेप्शन केअर सगळ्याच विमेन लिव्हिंग विथ HIV आहेत ज्यांना प्रेग्नन्सी डिझायर्ड आहे आणि ॲज वेल एज निगेटिव्ह पार्टनर्स आहेत. त्यांचे HIV पॉझिटिव्ह मेल पेशंट्स आहेत ज्यांचे निगेटिव्ह पार्टनर्स आहेत. त्यांना जर कन्सीव्ह करायचं असेल तर प्री कन्सेप्शन केअर देणं गरजेचं आहे. सो काउन्सिलर्स ॲट ART सेंटर मे एड इन द फॉलोइंग: assist couples whether one or both are infected with HIV and desire to have a child in making informed decision and ensure their well-being. जसं मी म्हटलं, त्यांचे जे क्वेश्चन्स असतात त्याच्याबद्दल त्यांना पूर्णपणे इन्फॉर्मेशन देणं हे गरजेचं आहे. ART counselors are responsible for preparing a line list of couples whether one or both partners are infected with HIV and wish to have a child. Counselors should ensure viral load suppression in PLHIV before they plan pregnancies. जसं मी म्हटलं की जर प्रेग्नन्सी आता कन्सीव्ह करायची आहे तर काय काय गोष्टी त्यांना बघितल्या पाहिजे, त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट इज व्हायरल लोड सप्रेशन इन अ PLHIV. प्रोव्हाइड गायडन्स टू ऑप्टिमल ART adherence टू सपोर्ट हेल्दी प्रेग्नन्सीज. की ॲधरन्स इम्पॉर्टंट असणं का गरजेचं आहे प्रेग्नन्सी ड्युरिंग प्रेग्नन्सी किंवा हेल्दी बेबी होण्यासाठी, हे त्यांना सांगणं गरजेचं आहे. ART counselor play a vital role in ensuring the optimal health of the couple. Collaborate with ART medical officer to address anemia, malnutrition, as PLHIV have unique nutritional requirements and may experience drug-induced anemia. Suppose आता ZL वर आहे पेशंट, झिडोविडिन बेस्ड रेजिमेन वर आहे, वुमेन लिव्हिंग विथ HIV सेकंड लाईन आहे सपोज, आणि ती आता प्रेग्नेंट आहे. सो तिचं एनिमिया स्टेटस चेक करणं खूप गरजेचं आहे, कारण ZL वरती एनिमिया होऊ शकतो. इवन प्रेग्नन्सी इज अ कंडिशन वेअर एनिमिया कॅन बी डिटेक्टेड. सो ते गरजेचं आहे सगळं मॉनिटरिंग करणं. Counselors are responsible for screening and managing STIs and RTIs in both partners to prevent complications during pregnancy. Management of pregnant women living with HIV and HIV exposed infants. आता सपोज एक वुमेन लिव्हिंग विथ HIV आहे जी आता प्रेग्नेंट आहे आणि आता तिचं पुढचं मॅनेजमेंट आपल्याला करायचंय. In 2021 estimated around 20,612 pregnant women who required ART to prevent MTCT of HIV. हा डेटा आहे 2021 चा. आता हे रिस्क ऑफ ट्रान्समिशन फ्रॉम मदर टू चाइल्ड, तिला सांगणं, तिला ही इन्फॉर्मेशन देणं पण गरजेचं आहे की जर ब्रेस्ट फीडिंग करत असेल सपोज ती, आणि जर ती गोळ्या नाही घेत असेल तर किती % चान्सेस आहे, 30 to 45%. जर ती HIV गोळ्या नाही खाते आणि ब्रेस्ट फीडिंग नाही करत आहे तर 20 to 25%. जर तिने फक्त शॉर्ट कोर्स घेतला आहे HIVचा, एकच ड्रग कुठलं तरी घेतलं आहे आणि ती ब्रेस्ट फीडिंग करते तर 15 to 25% चान्सेस. शॉर्ट कोर्स ARV आहे, 1 ARV आणि नो ब्रेस्ट फीडिंग आहे तर 5 to 15% चान्सेस आहेत. शॉर्ट कोर्स विथ 2 ARV अँड ब्रेस्ट फीडिंग 5%.
आता हे आपल्याला गरजेचं आहे तिला सांगणं की जर तीन ARV ड्रग म्हणजे जे आपण प्रोव्हाइड करतोय ART मेडिसिन्स ते घेत आहे आणि ती ब्रेस्ट फिडिंग करत आहे तर तिला फक्त आणि फक्त 2%च चान्स आहे मदर टू चाइल्ड ट्रान्समिशन होण्याचा. आणि जर ती ब्रेस्ट फिडिंग नाही करत आहे तर 1% चान्स आहे. प्रिव्हेन्शन ऑफ व्हर्टिकल ट्रान्समिशन. आता व्हर्टिकल ट्रान्समिशन मदर टू चाइल्ड कुठल्या कुठल्या कंडिशन्स मध्ये होऊ शकतं, म्हणजे कुठल्या कुठल्या पिरियड मध्ये होऊ शकतं. प्रेग्नन्सी मध्ये होऊ शकतं, लेबर आणि डिलिव्हरी मध्ये होऊ शकतं आणि ब्रेस्ट फिडिंग मधनं होऊ शकतं. मेजॉरिटी ब्रेस्ट फिडिंग आणि लेबर आणि डिलिव्हरी मध्ये होतं जेव्हा ब्लड मिक्सिंग होतं. मेजर फॅक्टर्स दॅट इन्क्रीज द रिस्क ऑफ मदर टू चाइल्ड ट्रान्समिशन is the number of HIV viruses in the mother's blood, म्हणजे मदरचा व्हायरल लोड. Now ART to HIV positive mothers and ARV prophylaxis to their baby reduces the risk of HIV transmission. जसं आपण इथे बघितलं 3 ड्रग्स घेत असेल आणि ब्रेस्ट फिडिंग करत असेल तर फक्त 2% चान्स आहे. 3 ड्रग्स घेत असेल ती ART साठी आणि नाही ब्रेस्ट फीड करत आहे तर 1% चान्स आहे. मेटर्नल ऑब्स्टेटिक अँड इन्फंट फॅक्टर्स, काही आईचे फॅक्टर्स आहेत, काही जन्माला येण्याच्या टाइमचे फॅक्टर्स आहेत आणि काही बेबीचे फॅक्टर्स आहेत जे HIV चं ट्रान्समिशन वाढवू शकतं किंवा रिस्क इन्क्रीज करू शकतो. त्याच्यामध्ये आईच्या फॅक्टर्समध्ये व्हायरल लोड इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. आणि ऍडव्हान्स डिसीज असेल, ऍडव्हान्स HIV डिसीज म्हणजे जे आपण ऍडव्हान्स डिसीज मॅनेजमेंटमध्ये बघतो, ADM मध्ये बघतो, CD4 <200 असेल, व्हायरल लोड हाय असेल, सो दीज आर मॅटर्नल फॅक्टर्स. त्याच्यानंतर ऍडव्हान्स क्लिनिकल स्टेज असेल, जर तिला सपोज TB असेल किंवा दुसरं OI असेल त्या कंडिशनमध्ये जास्त चान्सेस आहेत. कंकरंट STI असतील, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस जर तिला असतील तर जास्त चान्स आहे. व्हायरल, बॅक्टेरियल, पॅरासायटिक कुठलंही. प्लासेंटल इन्फेक्शन जर झालं, मालन्यूट्रिशन असेल आईमध्ये किंवा कंडिशन्स ऑफ ब्रेस्ट जे सोर निपल आहे, ब्रेस्ट ऍप्सिस आहे, मॅस्टायटिस आहे, जिथे कंटिन्युटी ऑफ स्किन ब्रीच होते, ज्याच्यामधनं व्हायरस ट्रान्समिट होऊ शकतो. मदर एक्वायर्ड HIV इन्फेक्शन ड्युरिंग प्रेग्नन्सी ऑर ब्रेस्ट फिडिंग. आता तिला इन्फेक्शनच प्रेग्नन्सीमध्ये झालं आहे, म्हणजे प्रेग्नेंट राहिल्यानंतर झालंय किंवा ब्रेस्ट फिडिंग मध्ये झालंय, हे मेटर्नल फॅक्टर्स आहेत. ऑब्स्टेटिक फॅक्टर्स मध्ये युटराईन मॅनिप्युलेशन जे आहे, जे बाळाच्या जन्माच्या वेळेस केलं जातं कधी कधी काही कंडिशन्स मध्ये. प्रोलॉंग रप्चर ऑफ मेम्ब्रेन्स आहे, म्हणजे लेबर चालू होऊन रप्चर ऑफ मेम्ब्रेन्स होऊन 4 तासापेक्षा जास्त झाले. प्लासेंटल अब्रप्शन आहे, कोरिओ अम्निओनायटिस आहे, इंट्रापार्टम हेमरेज आहे किंवा इन्व्हेसिव्ह डिलिव्हरी टेक्निक्स आहे, जसं एपिसिओटॉमी दिली जाते वजायनल डिलिव्हरीज मध्ये. सो त्यावेळेस रिस्क जास्त आहे. किंवा फोर्सेप डिलिव्हरीज केल्या जातात, जेव्हा बाळाचं हेड वगैरे कुठल्या पोझिशनला स्टक झालं असतं तेव्हा फोर्सेप्स डिलिव्हरी करतात. त्या कंडिशन्स मध्ये जास्त रिस्क आहे. यूज ऑफ मेटर्नल कप्स फॉर व्हॅक्युम डिलिव्हरी किंवा इन्व्हेसिव्ह फिटल मॉनिटरिंग, म्हणजे फिटल मॉनिटरिंग IUGR साठी वगैरे करतात. जर इन्व्हेसिव्ह असेल तर त्याचे रिस्क वाढतं आईपासनं बाळाला होण्याचं. इन्फंट फॅक्टर्स जे आहेत, जर प्रीमॅच्युअर इम्युन सिस्टम आहे, म्हणजे प्रीमॅच्युअर बेबीच प्रीमॅच्युअर आहे किंवा बेबीचं वेट कमी आहे, फर्स्ट इन्फंट ऑफ मल्टिपल बर्थ, आता सपोज ट्विन प्रेग्नन्सी आहे किंवा ट्रिपलेट्स आहे ज्याच्यामध्ये फर्स्ट इन्फंट आहे, त्याच्यानंतर इमॅच्युअर गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक आहे, त्या बाळालाच माउथ सोर्स आहेत किंवा इन्फ्लेम GI ट्रॅक आहे. मिक्स्ड फीडिंग, आता ब्रेस्ट मिल्क अलॉंग विथ अदर फीड्स, कारण बाळाचे इंटेस्टाईन्स खूप नाजूक असतात, त्याच्यामुळे जर मिक्स फीडिंग केलं आणि बाळाच्या इंटेस्टाईन्सना काही इजा झाली ज्याच्यामुळे ब्रेस्ट मिल्क मधनं, आणि त्याच्यासोबत ती ब्रेस्ट फीडिंग पण करत असेल तर ब्रेस्ट मिल्क मधनं बाळाला होण्याचे चान्सेस अजून वाढतात. आता ART कसं काम करतं हे एलिमिनेट करायला, एलिमिनेशन म्हणजे मदर टू चाइल्ड ट्रान्समिशन जे आहे ते एलिमिनेट करायला ART ची काय मदत होते. आता ART रिड्युसेस मॅटर्नल व्हायरल लोड, म्हणजे ART घेतल्यानंतर मदरचा व्हायरल लोड रिड्यूस होतो, ज्याच्यामुळे जर मदरचा व्हायरल लोड कमी असेल तर रिस्क ऑफ ट्रान्समिशन पण कमी होतो. लोडिंग फीटस विथ ARV दॅट प्रिव्हेंट ट्रान्समिटेड व्हायरियन्स फ्रॉम रेप्लिकेटिंग, जे आपण ARV प्रोफिलॅक्सिस बाळाला देतो फ्रॉम बर्थ टू 6 वीक्स और 12 वीक्स, जे आपण पुढे बघणार आहोत. जर त्याच्यामुळे जे ऑलरेडी व्हायरियन्स गेलेले आहेत ते रेप्लिकेट होत नाहीत. ओव्हरऑल हेल्थ आईची बरी होते ARV घेतल्यामुळे.
वेट इन्क्रीज होतं, इम्युन सिस्टम चांगली होते, ज्याच्यामुळे तिला दुसरे कुठलेही अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स नाही लागत, त्यामुळे न्यूट्रिशनल स्टेटस पण चांगलं राहतं हिचं. रिड्युसिंग द रिस्क ऑफ ट्रान्समिशन टू HIV exposed infants. Okay, mother need to be repeatedly counseled about ART adherence and viral suppression throughout the pregnancy and breastfeeding to reduce HIV transmission to the baby. आता बऱ्याच तुमच्या ART सेंटर्स मध्ये डायरेक्टली ANC मदर्स रजिस्टर्ड होत असतील, ज्यांना ART अधरन्स आणि व्हायरल लोड सप्रेशन बद्दल फर्स्ट व्हिजिट पासून आपल्याला सांगणं गरजेचं आहे की बाबा तुझ्या बेबीला होऊ नये म्हणून आपण आता काय काय करू शकतो त्या गोष्टी तिला फर्स्ट व्हिजिट पासून सांगणं गरजेचं आहे. आणि नुसतं तेवढंच नाही, फक्त ART अधरन्स अँड व्हायरल सप्रेशन ड्युरिंग प्रेग्नन्सीच नाही किंवा ब्रेस्ट फिडिंगच नाही, पण तिच्या पुढच्या आयुष्यासाठी सुद्धा का गरजेचं आहे ते तिला पटवून देणं खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा असं जाणवलं जातं की तीच विमेन PLHIV प्रेग्नन्सीमध्ये येते आणि त्याच्यानंतर लॉस टू फॉलोअप होते, नंतर परत दुसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा ती रजिस्टर्ड होते ANC मध्ये तेव्हा परत येते आपल्याकडे आणि मधल्या पिरियडमध्ये ती ARV घेत नाही. सो तेही आपल्याला प्रिव्हेंट करायचं आहे. ऑल्सो काउन्सिल अबाउट सेफ सेक्स प्रॅक्टिसेस टू अवॉइड रिइन्फेक्शन बाय डिफरंट स्ट्रेन ऑफ HIV व्हायरस. हायरिस्क ग्रुपमध्ये हे जास्त इम्पॉर्टंट आहे की सेफ सेक्स प्रॅक्टिसेस का गरजेचे आहेत. ऑलरेडी जरी HIV इन्फेक्टेड असेल तरी सुद्धा सेफ सेक्स प्रॅक्टिसेस का गरजेचे आहेत फॉर अवॉइडिंग रिइन्फेक्शन. आता आपण ART कुठली देतो प्रेग्नेंट वुमेन मध्ये, आता तर स्टँडर्डाइज झाली आहे, TLDs देतो आपण फॉर HIV1, HIV2, HIV1 and 2. परत आपल्याकडे आधी एक कन्सेप्ट होता की वुमन हु हॅव एक्सपोज टू सिंगल डोस नेव्हिरेपिन, ज्याला आपण TLE न देता TLLPVR द्यायचो किंवा TLATVR द्यायचो, PI बेस द्यायचो, अँड को इन्फेक्टेड विथ TB अँड हेपेटायटिस. या सगळ्या कंडिशन्स मध्ये आपण तिला TLDच देतो आता. व्हायरल सप्रेशन ड्युरिंग लेट प्रेग्नन्सी. आता व्हायरल लोड आपण बाय NACO गाईडलाईन्स 6 मंथ्सनी करून घेतो, बरोबर आहे, प्रत्येक नवीन पेशंटचा. प्रेग्नेंट वुमेन मध्ये व्हायरल लोड आफ्टर 6 मंथ्स आणि बिटवीन 32 to 36 वीक्स, विच एव्हर इज अर्लिएस्ट, हे गरजेचं आहे. इट इज क्रुशियल फॉर वुमेन लिव्हिंग HIV टू मेंटेन व्हायरल सप्रेशन. व्हायरल सप्रेशन अचीव थ्रू अँटी रेट्रोव्हायरल थेरपी. The importance of sustained viral load. आता sustained viral suppression during late pregnancy ह्याचा काय इम्पॉर्टन्स आहे. ऑप्टिमल हेल्थ फॉर द मदर तर आहेच की बाबा मदरची हेल्थ सुधारते, रिस्क ऑफ HIV रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स प्रेग्नन्सीमध्ये कमी होतात, म्हणजे OIs कमी होतात, प्रिव्हेंटिंग वर्टिकल ट्रान्समिशन कमी होतं, म्हणजे मदर टू चाइल्ड मध्ये वर्टिकल ट्रान्समिशन कमी होतं जर मदरचा व्हायरल लोड सप्रेस असेल तर. नाव इंटरव्हेन्शन ड्युरिंग लेबर अँड डिलिव्हरी. आता याचं हे जे इंटरव्हेन्शन्स आहेत जे ऑब्स्टेटिक मध्ये केले जातात किंवा गायनेकोलॉजी आणि लेबर रूम मध्ये केले जातात, त्याच्यामध्ये काय काय येतं तर यूज ऑफ नॉन इन्व्हेसिव्ह फिटल मॉनिटरिंग, अवॉइड स्कॅल्प इलेक्ट्रोड्स किंवा फिटल ब्लड ड्रॉ करणं अवॉइड करायचं, अवॉइड इन्व्हेसिव्ह प्रोसिजर्स, मिनिमल वजायनल एक्झामिनेशन, सारखं वजायनल एक्झामिनेशन नाही करायचं, अवॉइड आर्टिफिशियल रप्चर ऑफ मेम्ब्रेन्स किंवा अवॉइड रुटीन एपिसिओटॉमी, सपोर्ट पेरिनियम, मिनिमम यूज ऑफ फोर्सेप्स किंवा व्हॅक्यूम एक्स्ट्रॅक्टर्स. हे सगळे आहेत जे लेबरच्या वेळेस प्रिकॉशन्स घेतले पाहिजे. फॉलो स्टँडर्ड वर्क प्रिकॉशन्स फॉर ऑल केसेस while conducting delivery. For all infants, when the head is delivered, wipe infant's face with gauze and cloth. जसं त्याचं हेड डिलिव्हर होतं त्याचं तोंड आणि व्यवस्थित पुसलं गेलं पाहिजे, ताकी जे काही ब्लड आहे आईचं त्याला लागलेलं ते लगेचच्या लगेच वाईप आउट झालं पाहिजे. आफ्टर इन्फंट इज कम्प्लिटली डिलिव्हर, थरोली वाईप ड्राय विथ टॉवेल अँड ट्रान्सफर टू द मदर. आता हे कॅस्केड आहे फॉर केअर फॉर HIV एक्सपोज्ड इन्फंट्स. ओके, काय काय की सर्व्हिसेस आणि ऍक्टिव्हिटीज प्रोव्हाइड केल्या जातात. आता लेबर रूम मध्ये आपण बघितलंच, ARV प्रोफिलॅक्सिस इनिशिएशन फॉर आफ्टर बर्थ बेस्ड ऑन लेबर रूम और नर्स और MO ॲज पर ART MO प्रिस्क्रिप्शन. त्याच्यानंतर इन्फंट फीडिंग टू बी इनिशिएटेड इन द लेबर रूम बाय द नर्सेस. In mother coming directly in labor, infant feeding counseling to be provided by the labor nurse and MO. Directly in labor आलं तर जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते डिफर करतात रिगार्डिंग ब्रेस्ट फिडिंग
की जी ऑलरेडी ARV वर आहेत त्यांच्यामध्ये ब्रेस्ट फिडिंग कॅन बी अलाउड, ज्याचा व्हायरल लोड सप्रेस्ड आहे, म्हणजे डायरेक्टली लेबरमध्ये डिटेक्ट झाले आहेत, तिला इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे ताकी ती इन्फॉर्म्ड डिसिजन घेऊ शकते वेदर टू ब्रेस्ट फीड द इन्फंट ऑर नॉट. आता ART सेंटरला केअर फॉलोअप बाय ART MO किंवा नर्स ॲज पर फॉलोअप प्रोटोकॉल, त्याच्यानंतर CPT इनिशिएशन ॲट 6 weeks, कंटिन्यू टिल द HIV इन्फेक्शन इज एक्सक्लुडेड, ARV प्रोफिलॅक्सिस किती वेळेपर्यंत दिलं पाहिजे, काय दिलं पाहिजे, डोसेज काय असला पाहिजे, किती वेळा दिलं पाहिजे, इन्फंट फीडिंग काउन्सिलिंग, हे ART सेंटरला पण करणं गरजेचं आहे, नुसतं PPTCT मध्ये नाही. इन्फंट फीडिंग काउन्सिलिंग ॲट एव्हरी व्हिजिट. नंतर रेग्युलर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आता त्या बाळाची ग्रोथ प्रॉपरली होते की नाही 6 weeksला, 6 monthsला, 12 monthsला, 18 monthsला, जेव्हा जेव्हा त्याचं EID कॅस्केडमध्ये आहे ते बच्चू टेस्टिंगसाठी, तेव्हा तेव्हा ती घेऊन येणार आहे त्या बच्चूला हॉस्पिटलला, तर तेव्हा त्याचं क्लिनिकल असेसमेंट करणं गरजेचं आहे. EID टेस्टिंग जे मी म्हटलं 6 weeks, 6 months, 12 months अँड फायनल टेस्टिंग ॲट 18 months और 3 months आफ्टर सिजेशन ऑफ ब्रेस्ट फिडिंग, विच एव्हर इज लेटर, म्हणजे जे उशिरा होणार आहे. जर ती ब्रेस्ट फिडिंग करते आणि बेबी 8 monthsच्या वरती आहे तरी सुद्धा तिचं ब्रेस्ट फिडिंग झाल्यानंतर 3 महिन्यांनी त्याची फायनल HIV टेस्टिंग करणं गरजेचं आहे. नीड बेस्ड रेफरल टू PCOE SASEP हे गरजेचं आहे. जर डिसिजन घेता येत नाहीये ART सेंटरला की कुठलं ARV प्रोफिलॅक्सिस द्यायचंय किंवा बेबीला काही सिम्पटम्स आहेत, तर त्याचं अर्जंट रेफरल करणं गरजेचं आहे पीडियाट्रिक सेंटर ऑफ एक्सलन्सला. ॲट हेल्थ केअर फॅसिलिटीज प्रेफरेबली अवेलेबल पीडियाट्रिशियन, जिथेही जेही HIV वुमेन लिव्हिंग विथ HIV आहेत आणि प्रेग्नेंट आहेत त्यांची इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी होणं गरजेचं आहे, जिथे पीडियाट्रिशियन अवेलेबल आहे, अशी त्यांची सुरुवातीपासून काउन्सिलिंग करायची. कारण बरेच लोक त्यांच्या नेटिव्ह प्लेसेसना जातात ह्याच्यासाठी डिलिव्हरीसाठी, सो त्यांना हे सांगणं गरजेचं आहे की हॉस्पिटल डिलिव्हरी होणं गरजेचं आहे आणि जिथे बाळाचे डॉक्टर्स अवेलेबल आहेत तिथे होणं गरजेचं आहे. रुटीन इम्युनायझेशन, बाळाला रुटीन इम्युनायझेशन द्यायचं आहे ॲज पर नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल 6 हफ्त्यापासून. लेंथ अँड वेट टू बी एंटर्ड इन द इम्युनायझेशन कार्ड, ते जनरली पीडियाट्रिशियन करतात, तुम्ही मॉनिटर करू शकता ते. इफ इन्फंट चाइल्ड इज फाउंड पॉझिटिव्ह ऑन EID और HIV सिम्प्टोमॅटिक इन्फंट्स, त्याला लगेचच्या लगेच ART सेंटरला रिफर करून ART इनिशिएशन करायचं आहे. फायनल टेस्टिंग ॲट 8 months ऑफ एज और 3 months आफ्टर सिजेशन ऑफ ब्रेस्ट फिडिंग. की इंटरव्हेन्शन काय आहेत, हे सोपं जायला आईला आणि बाळाला दोघांनाही सारखं सारखं हॉस्पिटलमध्ये व्हिजिट होऊ नये म्हणून मदरची पिल पिकअप डेट आणि बाळाचं टेस्टिंग हे थोडंसं अलाइन करायचं. एन्श्युअर मदर अधरन्स अँड टाइमली VL टेस्टिंग. Ensure optimal health for mother during pregnancy and breastfeeding. Ensure ARV and CPT initiation, infant feeding counseling, immunization, आणि assessment of growth and development of the baby आणि EID as per national guidelines. हे की इंटरव्हेन्शन्स आहेत जे आपण ART सेंटरला सुद्धा करू शकतो, म्हणजे करणं गरजेचं आहे आणि मॉनिटर करणं गरजेचं आहे. ओके. विमेन प्रेझेंटिंग डायरेक्टली इन लेबर. आता जर HIV स्टेटस नॉट नोन आहे का बाईचं आणि ती डायरेक्टली लेबरमध्ये प्रेग्नेंट वुमेन आली तर तिचं स्क्रीनिंग करणं गरजेचं आहे लेबर रूममध्ये. बाजूला बेडसाईड काउन्सिलिंग, त्या प्रेग्नेंट वुमेनची बेडसाईड काउन्सिलिंग करणं आणि तिची इन्फॉर्म्ड कन्सेंट घेणं फॉर HIV स्क्रीनिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट. HIV स्क्रीनिंग आपण होल ब्लड फिंगर प्रिकनी जे करतो स्क्रीनिंग तेच करतात आणि जर HIV निगेटिव्ह असेल तर फर्दर ऍक्शनची गरज नसते. जर HIV रिॲक्टिव्ह असेल, आता इथे पॉझिटिव्ह नाहीये, इथे रिॲक्टिव्ह आहे, सो कन्फर्मेटरी टेस्टसाठी आपल्याला तिकडच्या जवळच्या ICTCsना लिंक करणं गरजेचं आहे. आणि जर ती कन्फर्म आली तर तिला ARTला पण लिंक करून तिचं ART इनिशिएशन करणं गरजेचं आहे. जसं आपण म्हटलं इनिशिएट TLD. कोऑर्डिनेट विथ नियरेस्ट काउन्सिलर टू मोबिलाइज ARV प्रोफिलॅक्सिस. आता अशा मदरमध्ये जी आपल्याला रिॲक्टिव्ह सापडते आहे इन लेबर,
आणि जिचं कन्फर्मेशन होऊन सुद्धा पॉझिटिव्ह येते आहे, तिच्या बेबीला झाल्याबरोबर ARV प्रोफिलॅक्सिस देणं आणि तेही ड्युअल प्रोफिलॅक्सिस देणं विदिन 72 hours ऑफ डिलिव्हरी गरजेचं आहे. सो हे कोऑर्डिनेशन असणं PPTCT काउन्सिलर्समध्ये, ART सेंटरमध्ये, ऑब्स्टेटिक आणि गायनेकॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये हे गरजेचं आहे. Administrating ARV antiretroviral prophylaxis to the baby immediately within 72 hours of delivery. ओके, आता ARV आपण एक्सपोज इन्फंटला काय काय देतो? तर इन्फंट ARV prophylaxis should be started immediately after birth or at their first encounter with the health services. म्हणजे जर ती लेबरमध्ये आहे किंवा ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे, आपल्याला माहिती आहे, तर आपण लगेच बेबीला चालू करू शकतो. पण जर ती कुठून तरी बाहेरून नंतर आली आहे डिलिव्हरी झाल्यावर, तरी तिला आणि जर तिचं स्टेटस पॉझिटिव्ह येत आहे, तर बेबीला लवकरात लवकर ARV प्रोफिलॅक्सिस चालू करणं गरजेचं आहे. ARV prophylaxis is advised to infant based on risk of HIV transmission. आता लो रिस्क आणि हाय रिस्क अशा 2 ग्रुप्समध्ये आपण त्यांना डिवाइड करतो. सिंगल ड्रग ARV prophylaxis ह्या लो रिस्क वुमेन मध्ये फॉर HIV ट्रान्समिशन दिलं जातं फॉर 6 weeks रिगार्डलेस ऑफ टाईप ऑफ फिडिंग. म्हणजे ती ब्रेस्ट फिडिंग करू दे, नाहीतर ती टॉप फिडिंग करू दे, दोन्ही केसेसमध्ये आपण त्या बेबीला लो रिस्क इन्फंटला सिंगल ड्रग देतो फॉर 6 weeks. ड्युअल ड्रग ARV prophylaxis इज ऍडवाइज्ड इन इन्फंट विथ हाय रिस्क. जे हाय रिस्क मध्ये आहेत इन्फंट्स ऑफ HIV ट्रान्समिशन, त्यांना 2 ड्रग्स दिले जातात. डिपेंड्स अपॉन द टाईप ऑफ फिडिंग. आता इथे टाईप ऑफ फिडिंग पण इम्पॉर्टंट आहे आणि रिस्क पण इम्पॉर्टंट आहे आणि ड्रग्स पण इम्पॉर्टंट आहे. म्हणजे 2 ड्रग्स दिले जातात आणि ऍज पर टाईप ऑफ फिडिंग, म्हणजे ब्रेस्ट फिडिंग असेल तर 6 weeks दिले जातात आणि 6 weeks दिले जातात जर रिप्लेसमेंट फिडिंग असेल तर, आणि जर ब्रेस्ट फीड करत असेल तर 12 weeks साठी दिलं जातं. ओके, इट कॅन बी स्टार्टेड इवन मोर देन. आता हे ऍस्टेरिक्स आहे एक, जसं आपण म्हटलं, ऍट फर्स्ट एन्काउंटर विथ हेल्थ सर्व्हिसेस. म्हणजे जर ती बेबी बॉर्न झाल्यानंतर ती आली आहे आपल्याकडे, तरी सुद्धा इट कॅन बी स्टार्टेड इवन मोर देन 72 hours हॅव पास्ड सिन्स द बर्थ. Though its efficacy in preventing perinatal transmission will be lower, it will however still be protective towards transmission by breastfeeding. म्हणजे त्याची त्या ARV प्रोफिलॅक्सिसची एफिकसी कमी होईल जर त्या बेबीला ड्युरिंग डिलिव्हरी जर व्हायरियॉन्स पास झाले असतील, त्याचं प्रिव्हेन्शनची एफिकसी कमी होईल. पण ब्रेस्ट फीडिंग मधनं जे ट्रान्समिशन होणार आहे त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे ARV प्रोफिलॅक्सिस या केसमध्ये. ओके, आता HIV रिस्क स्टेटस. आता लो रिस्क इन्फंट्स कोणाला म्हणतो आणि हाय रिस्क कोणाला म्हणतो, आणि लो रिस्क मध्ये काय दिलं जातं आणि हाय रिस्क मध्ये काय दिलं जातं. आता लो रिस्क इन्फंट्स आहेत इन्फंट्स बॉर्न टू द मदर्स, म्हणजे ज्या मदर्सचा व्हायरल लोड इज बिलो 10,000 copies per ml डन एनी टाइम आफ्टर 32 weeks ऑफ प्रेग्नन्सी. 32 weeks to 36 weeks मध्ये जो व्हायरल लोड करतो, त्या व्हायरल लोड जर 1000 पेक्षा कमी असेल तर ते लो रिस्क इन्फंट्स असतात. मदरचा व्हायरल लोड 1000 पेक्षा कमी असेल तर ते लो रिस्क इन्फंट्स म्हणून कन्सिडर केले जातात. त्यांना आपण नेव्हिरेपिन सिरप देतो. सिरप नेव्हिरेपिन कधी देता येत नाही आणि आपल्याला सिरप झिडोविडिन कधी द्यावं लागतं? जेव्हा मदर HIV-2 असते, कन्फर्म्ड HIV-2 असते, किंवा HIV 1 and 2 कंबाईंड इन्फेक्शन जर मदरला असेल तर आपण त्याला नेव्हिरेपिन देत नाही, कारण नेव्हिरेपिन डज नॉट वर्क ऑन HIV-2. तर त्या केसमध्ये आपण HIV झिडोविडिन देतो. ज्या मदर्सना प्रिव्हियस प्रेग्नन्सीमध्ये कधीही एक सिंगल डोस ऑफ नेव्हिरेपिन मिळाला असेल त्या मदर्सना आपण झिडोविडिन देतो. आणि जर मदरच PI बेस्ड ART वर असेल ड्यू टू ट्रीटमेंट फेलियर, म्हणजे तिची फर्स्ट लाईन फेल झाली असेल सपोज, त्या मदर्सना आपण नेव्हिरेपिन देत नाही, त्या मदर्सना आपण झिडोविडिन देतो. ड्युरेशन ऑफ ARV प्रोफिलॅक्सिस फ्रॉम बर्थ टिल 6 weeks. जसं मी म्हटलं, ह्याच्यामध्ये फिडिंगचा रोल येत नाही, वेदर ती ब्रेस्ट फिडिंग करते की टॉप एक्सक्लुझिव्ह रिप्लेसमेंट फिडिंग करते, डझंट मॅटर. त्या बाळाला आपण 6 weeks पर्यंत प्रोफिलॅक्सिस देतो. मिक्स फिडिंग अवॉइड करायची, ह्याचंही काउन्सिलर करायचं. वेन झिडोविडिन सिरप इज नॉट अवेलेबल. आता काही वेळेला झिडोविडिन नसतं, तेव्हा लोपिनाविर द्यायचं, पण आफ्टर 14 days ऑफ बर्थ, 14 दिवसानंतर.
आता हाय रिस्क इन्फंट्स. आता हाय रिस्क इन्फंट्स कोण आहेत? इन्फंट्स बॉर्न टू HIV पॉझिटिव्ह मदर्स नॉट ऑन ART. म्हणजे जसं सपोज तिला तिचं स्टेटस माहिती आहे पण ती गोळ्या घेत नाहीये, किंवा डायरेक्टली इन लेबर आली आहे ती पेशंट आणि तिथे स्क्रीनिंग करून पॉझिटिव्ह आली आहे आणि कन्फर्मेशन करून पॉझिटिव्ह आली आहे, ते बच्चूस ज्या मदरचा मेटर्नल व्हायरल लोड 32 to 36 वीक्स मध्ये केला आहे किंवा नाही करू शकलो आहे, त्या मदर्स आर इन हाय रिस्क. मेटर्नल व्हायरल लोड जो 32 to 36 वीक्स मध्ये जो व्हायरल लोड केला आहे आणि तो सप्रेस नाहीये, म्हणजे मोर दॅन 1000 कॉपीज आहे, ते बच्चूज येतात हाय रिस्क मध्ये. आणि मदर्स न्यूली आयडेंटिफाय HIV पॉझिटिव्ह विदिन 6 वीक्स ऑफ डिलिव्हरी, म्हणजे 6 हफ्त्यापेक्षा जास्त तिला ARV वरती नाही झाले, HIV डायग्नोज होऊन नाही झाले, अशा मदर्स सुद्धा हाय रिस्क स्टेटस मध्ये येतात. ऑप्शन फॉर ARV प्रोफिलॅक्सिस, ह्याच्यामध्ये आपण ड्युअल प्रोफिलॅक्सिस देतो, नेव्हिरेपिन आणि झिडोविडिन. ओके, ह्याच्यामध्ये फिडिंगचा रोल येतो. जिथे एक्सक्लुझिव्ह रिप्लेसमेंट फिडिंग करतायत तिथे आपण बर्थ टू 6 वीक्स देतो. आणि जर एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग करत आहे मदर तर बर्थ टू 12 वीक्स देतो. ओके, जेव्हा झिडोविडिन सिरप अवेलेबल नसतं तेव्हा नेव्हिरेपिन सिरप द्यायचं पहिल्या 14 दिवसासाठी, आणि 14 दिवसानंतर सिरप LPVR लोपिनाविर रिटोनाविर ऍड करायचं 6 हफ्त्यासाठी इन केस ऑफ रिप्लेसमेंट फिडिंग, आणि 12 वीक्स साठी इन केस ऑफ ब्रेस्ट फिडिंग. अनदर अल्टरनेटिव्ह इज पिडियाट्रिक ZLN फॉर्म्युलेशन. जे पिडियाट्रिक डिस्पर्सिबल ZLN फॉर्म्युलेशन आहे, जर नेव्हिरेपिन पण अवेलेबल, झिडोविडिन पण अवेलेबल नाहीये आणि लोपिनाविर सिरप्स पण अवेलेबल नाहीयेत, तर आपण पिडियाट्रिक ZLN फॉर्म्युलेशन पण देऊ शकतो अशा हाय रिस्क बेबीजना. नाव हे परत रिकॅपच आहे की कधी देतो आपण, कोण लो रिस्क मध्ये आणि हाय रिस्क मध्ये, आणि ब्रेस्ट फिडिंग टाईप ऑफ फिडिंग प्रमाणे. लो रिस्क मध्ये डझंट मॅटर कुठलं टाईप ऑफ फिडिंग आहे, हाय रिस्क मध्ये ब्रेस्ट फिडिंग मध्ये 12 वीक्स आणि रिप्लेसमेंट फिडिंग मध्ये 6 वीक्स. हाय रिस्क इन्फंट्स बॉर्न टू, परत तेच डेफिनेशन आहे, नॉट ऑन ART, मेटर्नल व्हायरल लोड नॉट डन आफ्टर 32 वीक्स, maternal viral load not suppressed between 32 weeks and pregnancy, and mother newly identified as HIV positive within 6 weeks of delivery. Now doses of nevirapine हे आपल्या गाईडलाईन्स मध्ये अवेलेबल आहे. ऍज पर बर्थ वेट आपण 6 वीक्स पर्यंत बर्थ वेट प्रमाणे 2 kgs to 2.5 kgs असेल तर 10 ml पर 10 milligram म्हणजे 1 ml once daily, आणि बर्थ वेट मोर दॅन 2.5 kgs असेल तर 15 milligram 1.5 ml once daily. मग 6 वीक्स टू 6 मंथ्स पर्यंत किती द्यायचं, 6 months to 9 months and more than 9 months till breastfeeding ends. Now infant weight less than 2 kgs. आता जर सपोज इन्फंटचं वेट लेस देन 2 kgs असेल तर स्टार्टिंग डोस इज 2 milligrams per kg once daily. Nevirapine dose for older infants is provided in situations where HIV exposure is identified during infancy, the mother is breastfeeding and infant is either HIV uninfected or the status is yet to be determined after taking ओपिनियन फ्रॉम सासेप अँड PCOE. म्हणजे जर मदर पॉझिटिव्ह आली आहे पण डिलिव्हरी नंतर, आता 3 महिन्यानंतर किंवा 2 महिन्यानंतर डिलिव्हरीच्या ती पॉझिटिव्ह आली आहे आणि ती ब्रेस्ट फिडिंग करत आहे, तर तिला नेव्हिरेपिन देणं गरजेचं आहे. आणि जर लागलंच तर PCOE किंवा सासेपचं ओपिनियन घेऊन तिला देणं गरजेचं आहे. एनी HIV एक्सपोज्ड ब्रेस्ट फिडिंग बेबी बियॉन्ड 6 वीक्स ऑफ एज will need SASEP or PCOE opinion for indication of dual prophylaxis. अशा बेबीजना एकतर आपल्याला ड्युअल प्रोफिलॅक्सिस द्यावं लागणार आहे 6 हफ्त्याच्या वरती असेल तर, आणि ब्रेस्ट फिडिंग करत असेल तर, बिकॉज दे आर HIV हाय रिस्क बेबीज, कारण मदर इज नॉट ऑन HIV मेडिसिन्स. झिडोविडिनचं सिरप लेस दॅन 2 kgs असेल, सो 5 milligrams पर डोस ट्वाइस डेली, duration 6 weeks, 2.5 kgs 10 milligrams per dose twice daily किंवा 1 ml twice daily for 6 weeks. more than 2.5 kgs असेल तर 15 milligram per dose twice daily or 1.5 ml twice daily.
for 6 weeks. आता use of syrup LPVR. आता LPVR should be used for infant prophylaxis in certain specific situations. जसं सिरप झिडोविडिन अवेलेबल नसेल तर आपण LPVR देतो, पण लक्षात ठेवायचं LPVR आपण 14 days ऑफ बर्थ नंतरच देतो. जर सिरप झिडोविडिन नसेल तर सिरप नेव्हिरेपिन पहिलं द्यायचं 14 days पर्यंत, नंतर LPVR ऍड करायचं. तर LPVR चे पण डोसेस इथे दिलेले आहेत, गाईडलाईन्स मध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही त्याच्याप्रमाणे याचे चार्टचं प्रिंटआउट काढून तुमच्या ओपीडीज मध्ये लावू शकता. दॅट इज प्रेफरेबल, सो दॅट काही मिस्टेक्स होत नाहीत. आपण व्यवस्थित ओपिनियन देऊ शकतो पिडियाट्रिशियनला किंवा ऑब्स्टेट्रिक डिपार्टमेंटला. Special situation. In exceptional scenarios and high-risk infants born to HIV-2 positive mothers or high-risk infant born to mothers who have received a single dose of nevirapine during earlier pregnancy or PI-based, SASEPचं opinion घेणं गरजेचं आहे. Any HIV-exposed breastfeeding infant identified beyond 6 weeks, त्याच्यासाठी पण SASEPचं ॲडवाईस घेणं प्रेफरेबल आहे टू डिसाइड ARV prophylaxis. आता की पॉइंट्स मध्ये आपण जे पूर्ण सेशन मध्ये बघितलं की ऑप्टिमल ॲडहरन्स, व्हायरल लोड सप्रेशन हे प्रेग्नन्सी मध्ये आणि ब्रेस्ट फिडिंग मध्ये गरजेचं आहे रिस्क रिडक्शन करायला. प्लाझ्मा व्हायरल लोड करणं आईचं 32 to 36 weeks मध्ये गरजेचं आहे. हे फक्त आईचं ट्रीटमेंट कशी चालू आहे ते बघण्यासाठी नाही, तर HIV ट्रान्समिशन बेबीमध्ये होऊ नये याच्यासाठी आपण काय प्रोफिलॅक्सिस देणार ते डिसाईड करण्यासाठी पण आहे. TLD इज अ प्रेफर्ड रेजिमेन. काउन्सिलिंग ऑन इन्फंट ब्रेस्ट फीडिंग प्रॅक्टिसेस देणं गरजेचं आहे. ARV प्रोफिलॅक्सिस फॉर द चाइल्ड डिसाईड करणं गरजेचं आहे. मदर लिव्हिंग विथ HIV शुड ब्रेस्ट फीड फॉर ॲटलीस्ट 12 months. ब्रेस्ट फीडिंग डिस्करेज करायचं नाहीये. बरेच मदर्स वरीड असतात की मी दूध पाजलं तर बेबीला होईल का, बेबीला होण्याचे चान्सेस आहेत, तर त्यांना काउन्सिलिंग करणे गरजेचं आहे. आणि ब्रेस्ट फीडिंग 24 months किंवा त्याच्या बियॉन्ड पण आपण चालू ठेवू शकतो विथ फुल सपोर्ट ऑफ ART ॲडहरन्स, सपोर्टेड ART ॲडहरन्स. तिला गोळ्या घेणं गरजेचं आहे, तरच होणार नाही हे स्ट्रेस करणं खूप गरजेचं आहे. आता ARV टाइप ऑफ ARV prophylaxis डिपेंड अपॉन द व्हायरल लोड ऑफ द मदर विथविन 32 to 36 weeks. ओके, आता सिफिलिस हे आपलं HIV झालं. आता सिफिलिस. आता सिफिलिस आता जसं त्या ह्याचं नाव आहे एलिमिनेशन ऑफ वर्टिकल ट्रान्समिशन ऑफ HIV अँड सिफिलिस. सो मॅनेजमेंट ऑफ सिफिलिस इन्फेक्टेड वुमेन, प्रेग्नेंट वुमेन अँड एक्सपोज्ड इन्फंट्स. आता हे कॅस्केड आहे. केअर कॅस्केड फॉर प्रेग्नेंट वुमेन फॉर सिफिलिस अँड एक्सपोज्ड इन्फंट. आता सपोज तुमच्याकडे PLHIV आहे, जी प्रेग्नेंट आहे किंवा प्रेग्नेंट वुमेन आहे जी स्क्रीनिंगसाठी आली आहे, ANC रजिस्ट्रेशन झालं आहे, तिचं स्क्रीनिंग करतात ड्युएल RTD किट्सनी किंवा RPR किट्सनी ANC फॅसिलिटीमध्ये. सध्या तरी ड्युएल RTD किट्स नाही आहेत बहुतेक, आमच्या इथे तरी RPR किट्सनीच केलं जातं. त्याच्यानंतर तिला ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे जी सिफिलिस पॉझिटिव्ह येते. तिला ट्रीटमेंट विथ बेन्झोडाईन पेनिसिलिन दिलं जातं DSRC फॅसिलिटीजमध्ये किंवा ट्रीटमेंट फॅसिलिटीमध्ये. DSRC ट्रीटमेंट फॅसिलिटीमध्ये ट्रीटमेंट मॉनिटरिंग म्हणजे जे RPRचे टायटर्स आहेत ॲट द कन्फर्मेटरी साइट्स बाय CHWs थ्रू एक्सटेंडेड PMSMA किंवा NACP काउन्सिलर्स सुद्धा ट्रीटमेंट मॉनिटरिंग, NACP काउन्सिलर्सनी सुद्धा ट्रीटमेंट मॉनिटरिंग करणं सिफिलिसचं, जर सिफिलिस पॉझिटिव्ह आहे आणि HIV पॉझिटिव्ह आहे तर करणं गरजेचं आहे. डिलिव्हरी तिला काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे की इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी म्हणजे हॉस्पिटल डिलिव्हरी, जिथे लहान मुलांचे डॉक्टर पिडियाट्रिशियन अवेलेबल आहेत, जिथे स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट म्हणजे किंवा NICU अवेलेबल आहे, अशा ठिकाणी तिचं डिलिव्हरी होणं गरजेचं आहे त्या सिफिलिस पॉझिटिव्ह वुमनचं. केअर फॉर एक्सपोज्ड इन्फंट्स. आता ॲट बर्थ डायग्नोसिस आणि मॅनेजमेंट हे NICU मध्ये केलं जातं. फॉलोअप ऑफ एक्सपोज्ड इन्फंट इन जनरल हेल्थ केअर सिस्टम विथ पिडियाट्रिशियन. बाळाचे डॉक्टर त्यांचा फॉलोअप घेतात किंवा EVTHS ट्रेन क्लिनिशियन्स. स्क्रीनिंग अँड मॅनेजमेंट ऑफ सिफिलिस इन प्रेग्नेंट वुमेन. आता स्क्रीनिंग ऑफ प्रेग्नेंट वुमेन विथ ड्युएल RTD किट्स. जे ड्युएल RTD किट्स आहेत ते HIV आणि सिफिलिस या दोघांचंही स्क्रीनिंग करतात एकाच किटमध्ये. त्याच्यामध्ये जर रिॲक्टिव्ह आला
रिॲक्टिव्ह आली ती सिफिलिस साठी रिॲक्टिव्ह आली तर तिला तिकडच्या तिकडे 0 वीकचा इंजेक्शन बेन्झोथाईन पेनिसिलिन दिलं जातं. पेनिसिलिन जी 2.4 मिलियन युनिट्स दिले जातात. इंट्रामस्क्युलर दिलं जातं ऑन द स्पॉट ॲट द नियरेस्ट ट्रीटमेंट फॅसिलिटी. जर ती त्या ड्युअल आरटीडी किट्समध्ये HIV आणि ART दोन्ही पॉझिटिव्ह आली तर तिला HIV साठी कन्फर्मेटरी टेस्ट करायला ICTC ला पण पाठवलं जातं आणि कन्फर्मेशन ऑफ सिफिलिस केलं जातं थ्रू RPR आणि VDRL इन हाय डायल्युशन. जर त्याच्यामध्ये VDRL इन हाय डायल्युशन किंवा RPR मध्ये परत ती पॉझिटिव्ह आली रिॲक्टिव्ह आली तर तिला पुढचे बेन्झोथाईन पेनिसिलिनचे इंजेक्शनचे डोसेस दिले जातात वीक 1चा आणि वीक 2चा. म्हणजे कम्प्लीट 3 डोसेस असतात. 0 वीक, 1 वीक आणि 2nd वीक. ही कम्प्लीट ट्रीटमेंट दिली जाते. आता जर डायरेक्टली RPR किंवा VDRL किट्स यूज केलेले आहेत तर आणि जर त्याच्यात रिॲक्टिव्ह आली तर तिला डायरेक्टली तिन्ही डोसेस आपण चालू करायचे आहेत. 0 वीकचा, ऑन स्पॉटचा, वीक 1चा आणि वीक 2चा. तर दोघांचाही फॉलोअप जर रिॲक्टिव्ह असेल तर फॉलोअप विथ RPR अँड VDRL. कम्पेअर टायटर्स विथ द बेसलाईन ॲट 3 मंथ्स और 32 वीक्स. म्हणजे बेसलाईनला जे VDRLचे हाय डायल्युशन मध्ये टायटर्स होते ते कम्पेअर करायचे. 3rd मंथला तिचा परत टेस्ट कर. ट्रीटमेंट कम्प्लीट झाली की 3 महिन्यांनी तिची परत VDRL करून घ्यायची हाय डायल्युशन टायटर्स किंवा 32 वीक्स ऑफ प्रेग्नन्सी किंवा लेबर जे काय पहिलं येईल. पहिले 3 महिने झाले तर 3 महिन्यांनी. पहिली 32 वीक्स झाले तिला प्रेग्नन्सी मध्ये तर 32 वीक्स. नाही तर जर लेबर मध्ये गेली ती तर त्यावेळेस परत टायटर्स करून घ्यायचे आणि बेसलाईन सोबत कम्पेअर करायचे. रिट्रीट जर ते टायटर्स सेम लेवलवर असतील किंवा वाढले असतील तर त्या किंवा वाढले असतील टायटर्स सेम असतील किंवा त्या वुमेनला साईन्स अँड सिम्पटम्स ऑफ ऍक्टिव्ह सिफिलिस असेल, शँकर असेल, कोल्ड सोर्स असतील, जर असं काही साईन्स अँड सिम्पटम्स असतील तर तिला रिट्रीट केलं जातं. परत तिला ते 3 इंजेक्शन दिले जातात 0, 1 अँड 2 वीक्सची. इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी अँड असेसमेंट अँड मॅनेजमेंट ऑफ एक्सपोज इन्फंट्स बाय पीडियाट्रिशियन. परत तिला काउन्सिलिंग केलं जातं की डिलिव्हरी तुला हॉस्पिटलमध्येच करायची आहे जिथे बच्चूचे डॉक्टर्स अवेलेबल आहेत. डायरेक्टली इन लेबर, आता जसं आपण HIV मध्ये डायरेक्टली इन लेबर बघितलं तसं सिफिलिस मध्ये सुद्धा जर प्रेग्नंट वुमन लेबर रूम मध्ये असेल तर तिला बेडसाईड वरती काउन्सिलिंग करायचं आणि तिची हिस्ट्री घ्यायची की बाबा काही प्रिव्हियस ANC व्हिजिटच्या हिस्ट्री आहेत का. कारण सिफिलिसचं स्क्रीनिंग ANC व्हिजिट्स मध्ये पण केलं जातं, ANC रजिस्ट्रेशनच्या वेळेस पण केलं जातं. नो डॉक्युमेंटेशन, काही डॉक्युमेंटेशन नसेल स्क्रीनिंगचं ड्युरिंग प्रेग्नन्सी किंवा ऍट रिस्क असेल, हाय रिस्क ग्रुप मधली असेल आणि काही हिस्ट्री नसेल तिची तर तिचं स्क्रीनिंग करायचं युझिंग अवेलेबल किट्स आयदर RPR और VDRL और ड्युअल RTD किट्स. ओके. जर इफ रिझल्ट ऑफ सिफिलिस इज निगेटिव्ह त्या स्क्रीनिंग मध्ये तर नो फर्दर ऍक्शन इज नीडेड, काही ऍक्शन घ्यायची गरज नाहीये. जर रिॲक्टिव्ह असेल तर ट्रीट द प्रेग्नेंट वुमेन बेस्ड ऑन द स्टेज ऑफ सिफिलिस आफ्टर डिलिव्हरी. आता ऍक्टिव्ह सिफिलिस, अर्ली सिफिलिस आहे, सेकंडरी सिफिलिस आहे, लेटंट सिफिलिस आहे, त्याच्याप्रमाणे पुढची ट्रीटमेंट दिली जाते पण आफ्टर डिलिव्हरी दिली जाते. HIV मध्ये जर ती रिॲक्टिव्ह आली त्यावेळेला तर तिला तिथल्या तिथे आपण ARV TLDचा एक सिंगल डोस देतो जर लेबर मध्ये आली तर. इकडे जनरली आफ्टर डिलिव्हरी तिची ट्रीटमेंट केली जाते. ऍडमिनिस्टर द फर्स्ट डोस ऑफ BCG ड्युरिंग हॉस्पिटल स्टे इफ अवेलेबल. जर बेन्झोथाईन पेनिसिलिन अवेलेबल नसेल हॉस्पिटल स्टे मध्ये तर त्या पेशंटला नियरेस्ट DSRC फॅसिलिटीला रेफर केलं जातं ट्रीटमेंटसाठी. एन्श्योर अप्रोप्रिएट मॅनेजमेंट फॉर सिफिलिस एक्सपोज इन्फंट्स बाय रेफरिंग टू स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट. आता जे सिफिलिस एक्सपोज इन्फंट्स आहेत, जे मदर्स सिफिलिस पॉझिटिव्ह आहेत त्यांचे इन्फंट्स आहेत, त्यांना ICU मध्ये, NICU मध्ये आणि स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट मध्ये रेफर करायचं. तिथे असेसमेंट होते बाय पीडियाट्रिशियन आणि ट्रीटमेंट होते. Now, operation for dual RTD screening in direct in labor cases. Okay, eligible pregnant woman arrives in labor. तिचे either test is done with WB-FP kits किंवा dual RTD kits किंवा RPR kits or VDRL kits, जे काही किट्स अवेलेबल आहेत त्यांनी त्याच्यापैकी एकानी तिची स्क्रीनिंग होते. त्याच्यामध्ये जर पेशंट HIV आणि सिफिलिस नॉन रिॲक्टिव्ह आला तर तिला काही करायचं नाहीये.
जर त्याच्यामधला कुठल्याही टेस्टमध्ये जर ती HIV रिॲक्टिव्ह आली, जर WBFP किट्स मध्ये किंवा ड्युअल RTD किट्स मध्ये जर ती HIV रिॲक्टिव्ह आली, तर तिला HIV कन्फर्मेशन साठी पाठवायचं, PPTCT मध्ये पाठवायचं आणि HIV कॅस्केड मध्ये आणायचं. जर ती त्याच्यामध्ये सिफिलिस मध्ये रिॲक्टिव्ह आली, तर तिला PPTCT सिफिलिस कॅस्केड मध्ये आणायचं. जर दोन्ही मध्ये ती पॉझिटिव्ह आली, तर तिला दोन्ही कॅस्केड मध्ये आणून तिचं फर्दर मॅनेजमेंट करायचं. आता PPTCT सिफिलिस कॅस्केड पोस्ट डिलिव्हरी अगेन टेस्ट फॉर RPR अँड VDRL आणि मग ट्रीटमेंट इज इंडिकेटेड. सिफिलिस आणि HIV रिॲक्टिव्ह मध्ये पण HIV ART सेंटरला पाठवून तिची ART चालू करायची. सिफिलिस जर रिॲक्टिव्ह आली, तर तिचं परत कन्फर्मेशन करून घ्यायचं टेस्ट विथ RPR VDRL सिंगल डोस दिल्यानंतर. इव्हॅल्युएशन ऑफ इन्फंट फॉर कंजेनायटल सिफिलिस इज इम्पॉर्टंट, विच इज डन बाय पिडियाट्रिशियन. त्याच्यानंतर ह्या कॅस्केडमध्ये अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, पार्टनर नोटिफिकेशन अँड ट्रीटमेंट. तिचा जो कोणी हजबंड आहे किंवा पार्टनर आहे, सेक्शुअल पार्टनर आहे, त्याचं नोटिफिकेशन, त्याची टेस्टिंग आणि त्याची ट्रीटमेंट. जर रिॲक्टिव्ह आला, पॉझिटिव्ह आला, तर त्याची ट्रीटमेंट. स्क्रीनिंग अँड मॅनेजमेंट ऑफ सिफिलिस एक्सपोज्ड इन्फंट्स. आता जे सिफिलिस एक्सपोज्ड आहेत इन्फंट्स, त्यांना फिजिकल असेसमेंट बाय द पिडियाट्रिशियन, कलेक्शन ऑफ व्हिनस ब्लड फॉर इन्फंट फॉर क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह. आता बच्चूचं पण आपल्याला क्वालिटेटिव्ह RPR आणि क्वांटिटेटिव्ह VDRL हाय डायल्युशन मध्ये करणं गरजेचं आहे. कलेक्शन ऑफ ब्लड फॉर मदर फॉर द सेम टेस्ट, कारण ती स्क्रीनिंग केल्यामध्ये रिॲक्टिव्ह आली आहे, त्यामुळे आपल्याला कन्फर्मेशन करणं गरजेचं आहे मदरचं सुद्धा. आता जर इन्फंट असिम्प्टोमॅटिक असेल किंवा इन्फंटचे RPR टायटर्स मदरपेक्षा 4 पटीने जास्त असतील, तर त्याला क्युरेटिव्ह ट्रीटमेंट म्हणजे त्याला पेनिसिलिनची ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. जर इन्फंट म्हणजे बच्चू असिम्प्टोमॅटिक आहे आणि बच्चूचे RPR टायटर्स हे 4 फोल्ड पेक्षा जास्त नाही आहेत मदरच्या, तर त्या बच्चूला मदर जर ट्रीटेड नसेल, सपोज मदर ट्रीटेड नसेल किंवा इनएडिक्वेटली ट्रीटेड असेल, म्हणजे एकच इंजेक्शन घेऊन तिने 2 बाकीची इंजेक्शन कम्प्लीटच नसतील केली किंवा त्या इंजेक्शन घेतलेल्याचं काही डॉक्युमेंटेशन नसेल आपल्याकडे, तर त्या मदरला त्या बच्चूला क्युरेटिव्ह ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे, म्हणजे ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे पेनिसिलिननी. जर त्या बच्चूच्या मदरचं ट्रीटमेंट व्यवस्थित तिने घेतली असेल आणि मोर दॅन 4 वीक्स झाले असतील, मोर दॅन 4 वीक्स प्रायर टू द डिलिव्हरी जर ट्रीटमेंट घेतली असेल आणि रिलॅप्स नाहीये, काही एव्हिडन्स ऑफ रिलॅप और रिइन्फेक्शन नसेल काही, तर त्या बच्चूला प्रोफिलॅक्टिक ट्रीटमेंट दिली जाते. त्या बच्चूचं फॉलोअप 14 वीक्स 6 मंथ्सला केलं जातं ॲट द फॅसिलिटी विथ पिडियाट्रिशियन अँड मॅनेज ॲज पर फॉलोअप प्रोटोकॉल्स ऑफ द पिडियाट्रिशियन. ओके, आता जे इन्फंट सिम्प्टोमॅटिक आहे त्याच्यामध्ये अँड ऑर आहे. म्हणजे काय की इन्फंट जर सिम्प्टोमॅटिक आहे तर त्याला ट्रीटमेंट द्यायची, त्याच्यासोबत जर RPR 4 टाइम्स हाय असेल तर ठीक आहे, किंवा जर 4 टाइम्स हाय नसेल तर आणि सिम्प्टोमॅटिक असेल तर त्याला क्युरेटिव्ह ट्रीटमेंट द्यावी लागते. इन्फंट असिम्प्टोमॅटिक असेल आणि त्याचे RPR लेस दॅन 4 टाइम्स असतील RPR टायटर्स, तर त्याला त्याचे हे क्रायटेरियाज आहेत की मदर ट्रीटेड आहे की नाही आणि मदर ऍप्रोप्रिएट तिने ट्रीटमेंट घेतली आहे की नाही, त्याच्यावर डिपेंड असतं. आता केस सिनारिओज बघूया काही आपण. श्वेता येस मॅम. चॅट बॉक्स वरती थोडं लक्ष ठेवाल का? हो आहे. Case scenarios on EVTHS and infant ARV prophylaxis. आता first case. Mrs. C received triple drug ARV, म्हणजे तिला 3 ड्रग्स कॉम्बिनेशन वाला HIV मेडिसिन्स प्रोफिलॅक्सिस दिलं होतं 2012 मध्ये ड्युरिंग हर फर्स्ट प्रेग्नन्सी, पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये. तिला TLE वन्स अ डे घ्यायला सांगितलं होतं ॲज अ प्रोफिलॅक्सिस आणि 7 दिवसानंतर बंद करायला सांगितलं होतं आफ्टर डिस्कंटिन्युएशन ऑफ ब्रेस्ट फीडिंग. आता ती 2012ची गोष्ट आहे, म्हणजे ट्रीट ऑल पॉलिसी नव्हती. So now she has reported to ART center with 2 months of pregnancy. सेकंड प्रेग्नन्सी आहे तिची, 2 महिने झालेले आहेत प्रेग्नन्सीला. हर लेटेस्ट CD4 काउंट इज 420 cells per cubic millimeter.
सो त्या ह्या प्रेग्नेंट वुमेनला आपण कुठली ART रेजिमेन ऍडवाइस करणार? तुम्ही चॅट बॉक्स मध्ये आन्सर देऊ शकता. मॅम आपण माईक ऍक्सेस पण देऊ शकतो. हा, माईक ऍक्सेस पण देऊ शकता. किरण सर, मी माईक ऍक्सेस देते. ओके, पार्टिसिपेंट्सना आता माईक अनम्यूट करता येईल किंवा तुम्ही चॅट बॉक्स मध्ये पण देऊ शकता. रिक्वेस्टिंग ऑल पार्टिसिपेंट्स टू प्लीज रिस्पॉन्ड. ओके, PLD सो येते. हा, श्वेता, स्क्रीन नाही दिसत आहे माझी. ओके, एस्केप करा मॅम, एस्केप की. हा, आता येते. नाही, तुमची स्क्रीन दिसते. माझी स्क्रीन दिसते. हम्म, नाही मॅम, शेअरिंग तुमच्याकडनंच होतंय. मी स्टॉप शेअर करू का? तुम्ही काढाल का ती स्क्रीन? मग हो इथे चालेल, मला तसंही दिसत चालेल. नाहीये दुसरं. नक्की नक्की चालेल. हा, मी केलंय स्टॉप Yes. शेअरिंग. मी शेअर करते स्क्रीन. ओके, प्रेझेंटेशन मोड मध्ये जा ना. येस. ओके, थँक्यू. येस, सो नेक्स्ट. ओके, सो TLD आपण तिला देणार आहोत. वन्स डेली रेकमेंडेड डोस आहे. श्वेता, पुढे. आता मदर्स व्हायरल लोड रिझल्ट डन ॲट 34 वीक्स. आता या बाईला आपण TLD चालू केलाय ॲज शी इज कमिंग सेकंड मंथ ऑफ प्रेग्नन्सी. ओके, सो 34 वीक्स वी हॅव डन हर व्हायरल लोड. इट इज 500 कॉपीज पर ml. शी प्लॅन्स टू ब्रेस्ट फीड. तिला ब्रेस्ट फिडिंग करायचं आहे बेबीला. तर आपण इन्फंट प्रोफिलॅक्सिस काय देणार बेबीला? कोणी सजेशन देऊ शकतो का? चॅट बॉक्स किंवा ह्याच्यावरती देऊ शकता तुम्ही, माईक वरती पण. बेबीला काय देणार आपण या केसमध्ये? येस, नेव्हिरपिन. फॉर हाऊ लॉंग? व्हॉट विल बी द ड्युरेशन? ॲज शी इज ब्रेस्ट फिडिंग. बट तिचं ड्युरेशन मॅटर करतं का? ब्रेस्ट फिडिंग किंवा हे एक्सक्लुझिव्ह रिप्लेसमेंट फिडिंग मॅटर करतं या केसमध्ये? 6 weeks. ओके, सो या केसमध्ये आपल्याकडे ब्रेस्ट फिडिंग किंवा एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग मॅटर नाही करत, कारण लो रिस्क इन्फंट आहे. तिचं सिरप नेव्हिरपिन देतो आपण फॉर 6 weeks ॲज शी इज ऑन ट्रिपल ड्रग ART. चान्सेस ऑफ आर्काइव रेसिस्टन्स टू NNRTIs आर मिनिमल ॲज मदर्स व्हायरल लोड ॲट 34 वीक इज 500 ml अँड द बेबी इज लो रिस्क. त्यामुळे आपण तिला 6 weeks साठी देतो. येस, श्वेता, नेक्स्ट. ओके, मिसेस D हॅज रिपोर्टेड टू ART सेंटर ॲट 7 months ऑफ प्रेग्नन्सी. आता 7व्या महिन्यात आली आहे. ART नाईव्ह आहे, म्हणजे तिने ART कधी खाल्लेली नाही आहे. तिचा CD4 आताचा 385 आहे. सो व्हॉट शुड बी द रेजिमेन फॉर दिस पेशंट? आपण तिला HIV काय देणार ट्रीटमेंट? HIV साठी ART ची ट्रीटमेंट काय देणार? TLD. येस, श्वेता, नेक्स्ट. Yes. तिच्यामध्ये आता तिला प्रॉफिलेक्सिस काय देणार बच्चूला? नाही, आता 36 वीक्स मध्ये तिचा आपण हे केला. 7 month मध्ये आली होती. सो 36 वीक्स मध्ये आपण तिचा व्हायरल लोड केला. दॅट इज 20,000 कॉपीज पर ml. शी प्लॅन्स टू ब्रेस्टफीड. हिला ब्रेस्टफीड पण करायचं आहे. सो आपण इन्फंट साठी काय देणार आणि किती ड्युरेशन साठी देणार? कारण इथे आता ड्युरेशन मॅटर करणार आहे, बरोबर ना? बिकॉज इट विल बी अ हाय रिस्क. सो व्हॉट विल वी गिव्ह द? Dual prophylaxis. ड्युअल प्रोफिलॅक्सिस. येस, ड्युअल प्रोफिलॅक्सिस मध्ये काय देणार आपण? Nevirapine and Zidovudine. येस, न्यूरोपिन आणि झिडोविन. श्वेता, नेक्स्ट. ओके, baby should be advised dual prophylaxis ARV prophylaxis, syrup nevirapine once a day, syrup zidovudine twice a day, both to be given for duration of 12 weeks. 12 weeks कशासाठी? कारण हाय रिस्क आहे आणि शी प्लॅन्स टू ब्रेस्ट फीड.
ओके, आणि तिचा हाय रिस्क कशासाठी आहे ते बच्चू, कारण त्याचा मदरचा व्हायरल लोड ऍट 36 वीक्स इज मोर Thumbs दॅन up. 1000 कॉपीज. येस. 12 वीक्स इज अ मदर ब्रेस्ट फीडिंग. येस. एक एक पुढचं श्वेता. Okay, now Mrs. F is an asymptomatic postnatal PLHIV who presents at the ART center 3 days after delivery. Her CD4 count is 550. She has opted for exclusive replacement feeding. The birth weight of the baby is 2.4 kgs. What is the next step for the management of mother? Mother साठी आपण काय करणार? ART चालू करणार, बरोबर ना, मदर साठी 3 दिवसानंतर आली आहे, सो आपण मदर साठी तर ART देणार, TLD. श्वेता, नेक्स्ट. Okay, so TLD once a day tablet, linkage to PPTCT program, feeding practices. आता ती एक्सक्लुझिव्ह रिप्लेसमेंट फिडिंग करणार आहे, तर तिला हायजीनचे हायजेनिक ब्रेस्ट रिप्लेसमेंट फिडिंग कसं करायचं त्याचं महत्त्व सांगणं गरजेचं आहे. आता इथे ती ब्रेस्ट फिडिंग नाही करणार आहे, तर ब्रेस्ट अँड निपल केअर किंवा त्याच्यासाठी पण तिला काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. तिला एक्सक्लुझिव्ह रिप्लेसमेंट फिडिंग करणारे मिक्स फिडिंग अवॉइड करणं काउन्सिलिंग गरजेचं आहे. न्यूट्रिशनल काउन्सिलिंग मदरसाठी गरजेचं आहे. पुढे, आणि अधरन्स. व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप इन मॅनेजमेंट ऑफ द बेबी? आता बेबीसाठी आपण काय करणार? 3 दिवसानंतर आलंय बेबी, काय देणार बेबीला आपण? ह्याच्या आधी तिने ARV खाल्लेली नाहीये, तिचा व्हायरल लोडही कधी झालेला नाहीये, कारण 3 दिवसाच्या नंतर आली आहे प्रेग्नन्सीच्या, म्हणजे डिलिव्हरीच्या. सो ती ऑटोमॅटिकली हाय रिस्क झाली, बरोबर ना. सो तिला आपण ड्युअल प्रोफिलॅक्सिस देणार, नेव्हिरेपिन. श्वेता, नेक्स्ट. नेव्हिरेपिन वन्स अ डे आणि झिडोविडिन 1 ml ट्वाइस अ डे. इवन आफ्टर 72 वीक्स आली असेल पेरिनेटल, तरी सुद्धा आपण तिला विदिन मे वर्क इवन आफ्टर 72 आवर्स पेरिनेटल व्हायरसेससाठी, पण ब्रेस्ट फिडिंगसाठी तर इम्पॉर्टंट आहेच. ती डायरेक्टली हाय रिस्क मध्येच आहे ती मदर. बच्चू हाय रिस्कच आहे, कारण मदरला ART नाही दिली आहे आपण. Hence, the baby will be advised through drugs ARV prophylaxis. 6 weeks as the mother has opted for replacement feeding. हा, रिप्लेसमेंट फिडिंग करणार आहे, त्याच्यामुळे इथे ड्युरेशन आपण फक्त 6 weeksच देणार, 12 weeksची गरज नाहीये. ओके. Mrs. I, a newly diagnosed PLHIV, has been recently linked to the ART center with her 3 months old baby who is breastfeeding. आता बेबी बच्चू 3 monthsचा आहे आणि तो ब्रेस्ट फीड पण करतोय, सो आपण तिच्यासाठी काय करणार? श्वेता, नेक्स्ट. दिस इज कॉमन क्वेश्चन. TLD देणार आपण तिला, प्रिपेअरनेस काउन्सिलिंग करणार, केअर ऑफ निपल अँड ब्रेस्ट करणार, कारण ती आता ब्रेस्ट फिडिंग करते, सो तिला प्रॉपरली स्वतःची केअर कशी घ्यायची, ब्रेस्टची, निपल्सची, कुठे कट, ॲप्सेस वगैरे नाहीये ह्याची काळजी कशी घ्यायची, किंवा काही त्याचे सिमटम्स झाले तर लगेच रेफर करायचं, ह्याचं काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. फिडिंग काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. प्रोटेक्टेड सेक्स प्रॅक्टिस चं काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे, कारण ती ART सेंटरला आता लिंक झाली आहे, सो आता तिचा पार्टनर किंवा हजबंड सुद्धा ॲट रिस्क आहे. सो प्रोटेक्टेड सेक्स प्रॅक्टिसेस बद्दल सांगणं पण गरजेचं आहे. श्वेता, नेक्स्ट. हाऊ विल यू मॅनेज द बेबी फॉर दिस PLHIV? आता बेबीसाठी काय करणार आपण? 3 महिन्यांनी आली आहे, सो 3 महिन्याची बच्चू आलं तर आपण काय करतो? ब्रेस्ट फीड करते, मग तिला प्रोफिलॅक्सिस बेबीला देणं गरजेचं आहे का? श्वेता, नेक्स्ट. ओके. आता अशा बच्चूचं जे 3 महिन्यानंतर आलंय त्याचं आपण DBSचं सॅम्पल पाठवायचं, कारण 6 weeks झालेले आहेत ऑलरेडी. सो बेबीचं DBS सॅम्पल फॉर TNA PCR HIV ॲज पर EID कॅस्केड पाठवायचं. त्या बेबीला आपण CPT द्यायची, चालू करायची. Ideally, the baby should be evaluated by a pediatrician for presence of clinical signs of HIV.
पिडियाट्रिशियननी क्लिनिकल सायन्स ऑफ HIV काही आहेत का नाही बघणं गरजेचं आहे. ई रेफरल टू PCOE और सॅसेप करायचं फॉर मॅनेजमेंट ऑफ HIV एक्सपोज्ड बेबी. इम्युनायझेशन बेबीला ॲज पर शेड्यूल द्यायचं. आता इथे आपण ARV प्रोफिलॅक्सिस बेबीला नाही देत आहे, कारण ती 6 वीक्स नंतर आलेली आहे किंवा तिचं अजून आपल्याला स्टेटस माहिती नाही आहे. DBS पाठवलंय आपण. इफ TNA PCR इज निगेटिव्ह, कीप अंडर रेग्युलर फॉलोअप and at 6 months of age perform rapid antibiotic tests and subsequently TNA PCR if necessary as per EID algorithm and take further decision accordingly. कन्फर्मेशन 18 मंथ्सला करायचं आणि अशा केसेसना PCOE सॅसेप सोबत डिस्कस करायचं आणि मग त्यांचा फर्दर कोर्स ऑफ ऍक्शन आपण डिसाइड करू शकतो. श्वेता? ओके. Mrs. L, 26 years old female, was registered at ART Center in 2012. She was initiated on ART TLE in 2015. She became lost to follow-up after 1 year as she shifted to her village. She has now reported in an active labor. आता ती active labor मध्ये आली आहे, तिची आपल्याला हिस्ट्री माहिती आहे. सो आपण त्या पेशंटला काय देणार active labor मध्ये आल्याबरोबर? पहिलं active labor मध्ये आल्यावर आपण काय देणार? आपल्याला हिस्ट्री पण माहिती आहे आणि स्क्रीनिंग पण झालं असेल जर हिस्ट्री नसेल माहिती, आणि जर ती रिॲक्टिव्ह आली तर तिला काय देतो आपण? TLD. येस. तिला इमिडिएटली तिथेच एक टॅबलेट ऑफ TLD द्यायची. श्वेता? She is to be immediately given a single tablet of TLD. She should be linked to the ART center the next day for ART restarting ART lifelong ART treatment. आता या पेशंट मध्ये adherence counseling किंवा the importance of taking ART medicines is very important. पण तिला आपण ऑलरेडी ART वरती चालू केलं होतं 2015 मध्ये आणि त्याच्यानंतर 1 वर्षाने ती लॉस टू फॉलोअप झाली. सो तिचं रिझन होतं की ती गावाला गेली, बट त्या रिझनला सोल्युशन्स आहेत. सो तिला हे पटवून देणं की ART घेणं का गरजेचं आहे, रोल ऑफ ART अधरन्स फॉर हर हेल्थ, तिच्या ह्याच्यासाठी पण, हेल्थसाठी पण आणि तिच्या बच्चूला होऊ नये म्हणून पण, ते दॅट विल बी अ मेजर रोल, दॅट विल बी अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. केअर ऑफ निपल अँड ब्रेस्ट, अगेन ब्रेस्ट फीडिंग जर ती करणार असेल तर फीडिंग काउन्सिलिंग अँड प्रोटेक्टेड सेक्स प्रॅक्टिसेस. Shweta? Okay. Mrs. L delivered a baby by normal delivery with a birth weight of 3.2 kgs and has opted for breastfeeding. What is the next step in management of the baby if syrup zidovudine and syrup LPVR are both not available? तर दोन्ही आपल्याकडे नाही आहेत. तो आपण त्याच्यासाठी काय देणार? LPVR सिरप पण नाहीये, झिडोविडिन सिरप पण नाहीये आपल्याकडे. काही कधी कधी प्रोग्राम मध्ये नसतं अवेलेबल. सो अशा केसेस मध्ये आपल्याकडे थर्ड ऑप्शन काय आहे? कोणाला आठवतंय का साइट्स मधनं? पीडियाट्रिक कंपोजिशन ऑफ ZLN, जे आपले डिस्पर्सिबल ZLN हे आहेत ते आपण देऊ शकतो अशा कंडिशन मध्ये. श्वेता? Baby should be advised dual ARV prophylaxis as both zidovudine and LPVR are not available. Baby can be advised ZLN FDC tablets. आता त्याच्यामध्ये ZLN ची जी 60 मिलीग्रामची वन डिस्पर्सिबल टॅबलेट असेल ती ट्वाइस डेली फॉर 12 वीक्स देऊ शकतो. आता 12 वीक्स का द्यायची? कारण ती ब्रेस्ट फीड करते आणि बेबी हाय रिस्क आहे कारण डिलिव्हर्ड बाय नॉर्मल डिलिव्हरी. आता हाय रिस्क ART नाईव्ह आहे. अच्छा, ते क्वेश्चन मध्ये मेन्शन नाही केलंय, बट ठीक आहे. दिस इज ART नाईव्ह पेशंट. हर बेबी बिकम्स अ हाय रिस्क इन्फंट. सो तिला ड्युएल देणं गरजेचं आहे, पण आपल्याकडे ड्युएल ड्रग्ज नाही आहेत. सो आपण तिला झिडोविडिन FDC टॅबलेट्स देऊ शकतो ॲज पर वेट बँड. 12 वीक्स ॲज मदर हॅज ऑप्टेड फॉर ब्रेस्ट फीडिंग अँड हॅज नॉट ॲडिक्वेट ड्युरेशन ऑफ ARV. 6 वीक्स तिला अजून ARV वर झालेले नव्हते डिलिव्हरीच्या आधी. सो ऑप्टिमल व्हायरल लोड सप्रेशनसाठी तिला व्हायरल लोड सप्रेशन ब्रेस्ट मिल्क तेवढा टाइम झाला नव्हता ARV वर, म्हणून ते हाय रिस्क आहे आणि आपण 12 वीक्स देणार आहोत कारण ती ब्रेस्ट फीडिंग करते. ओके श्वेता, थँक्यू. थँक्यू सो मच मॅम. कोणाचे काही प्रश्न असतील तर प्लीज तुम्ही माईक अनम्यूट करू शकता किंवा तुम्ही चॅट बॉक्स मध्ये प्रश्न
Ma'am, I don't think there are any questions. Thank you so much for facilitating this session. Thank you. Thank you for patiently listening. Thank you. Thank you. Thank you everyone for patient listening. We'll conclude this session now. Yeah.